शिवसेना मराठी माणसाच्या अभिमानावर, त्याच्या स्वातंत्र्यावर, त्याचा जो स्वाभिमान आहे तो जागृत करणाऱ्यावर भर देऊन मोठी झाली. आता हीच शिवसेना काही वर्षापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी तुटली, वेगळे भाग झाले. त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवारांनी एक राजकीय क्षेत्रात मोठं वलय निर्माण केलं आणि या वलयाला तोडत पुतण्यानेच मोठा घात केला आणि ते वेगवेगळे झाले. वेगळे झाल्यानंतर अनेक टीका यांच्यावर होऊ लागली आणि त्या टीकांचं स्वरूप नंतर इतक्या वेगळ्या पद्धतीनं बदलत गेलं ते पाहून महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा खाली गेलाय असं सांगण्यासाठी प्रत्येक नागरिकाला कुठे ना कुठे एक लाज वाटायला लागली आहे. आणि याच भूमिकेतून नंतर पुढे अशा काही घडामोडी झाल्या की आता जे शिंदे ताटपणीनं पुढे जात होते, जे अजित पवार आपल्या काकांविरुद्ध बंड करून वेगळे होऊन भारतीय जनता पक्षात गेले होते, त्यांच्याच हातात एकदम शून्य काहीतरी राहिलंय का? त्यांच्या हातात काहीच राहिलेलं नाहीये का? की फक्त हा सगळा सारवाचा डाव आहे? हे सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. आता आपण बोल बिंदास हे नाव आहे म्हणून आपण या विषयावर बिंदासच बोलतोय, कारण की आपण या विषयाचा जर थोडासा अंदाज घेतला तर जागा वाटपाचा जो तिढा आहे तो विशेष म्हणजे महायुतीमध्ये अनेक दिवसांपासून खेचला जातोय. महाविकास आघाडीचा विचार केला तर एक सांगलीची जर जागा सोडली, ती जागा सोडून इतर कोणत्याही ठिकाणी फारसे काही मोठे विरुद्ध मतप्रवाह आले नाही. निश्चितच तिथे ही तिढा होता, पण त्यांनी तो सॉल्व्ह केला. पण महायुतीच्या बाबतीत हे अजून असं काही दिसलं नाही. अनेक ठिकाणी आता जागा फिक्स झालेल्या आहेत. पण या सगळ्यांमध्ये शिंदे आणि पवार यांच्या हातात काय मिळालंय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण डिसिजन मेकर हे म्हणजे काल परवाचं जर आपण भुजबळांचा जर इंटरव्ह्यू पाहिला तर भुजबळ स्वतः म्हणले की छगन भुजबळ यांनी नाशिक मतदारसंघातून उभं राहावं, ही भूमिका स्वतः अमित शहा यांनी घेतली होती. आणि ही भूमिका जर अमित शहा घेत असतील तर राज्याच्या राजकारणातले स्वतःला मोठे नेते समजणारे भारतीय जनता पक्षाचे नेत्यांची भूमिका काय, इथं प्रश्नचिन्ह निर्माण होतो. जर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचंच इथं फारसं काही चालत नसेल तर जागा वाटपात जे काही 2-4 जागा या दोघांनाही देण्याचं काम केलंय त्यामध्ये काय परिस्थिती आपण पाहू शकतो. विशेष म्हणजे अजितदादाचा विचार केला तर अजितदादाकडे काही 3-4 जागा आल्यात, बहुतेक 4-5 जागा, आणि त्यामध्ये जर 2 जागा सोडल्या, एक त्यांची स्वतः बारामतीची आणि एक रायगडची, या 2 जागा सर सुटल्या, तटकरे आणि त्यांची घरची जागा. तर ह्या 2 जागा जर सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी त्यांना दुसरीकडून उमेदवार आणावा लागला आहे. म्हणजे परभणीचा विचार केला तर रासपाला तिथं संधी देण्यात आली राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून. म्हणजे विचार केला तर त्यांच्या हातात काहीही येत नाहीये, त्यांना डिसिजन घेता येत नाहीये, त्यांना आपली भूमिका जाहीर करता येत नाहीये. जे आपल्या हक्कासाठी किंवा आपल्याला काहीतरी फायदा होईल या हेतूने जे नेते, जे पदाधिकारी किंवा जे पुढारी त्यांच्या सोबत गेले होते त्यांनाही जागा मिळत नाहीये, त्यांनाही तिकीट मिळत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. म्हणजे एकनाथ शिंदेचा जर विचार केला तर जे त्यांचे विद्यमान खासदार आहे त्यांनाही तिकीट मिळालं नाही, त्यांचंही तिकीट कापण्यात आलंय. ही सगळी जर भूमिका असेल तर त्यांच्यासोबत जाऊन इतर खासदार आमदारांना नेमकं भेटलं काय, हाही मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. आणि कुठेतरी आता जर हे समीकरण पाहिलं तर विधानसभेपर्यंत ही युती राहील का, हाही एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. कारण ज्या पद्धतीनं आताचं राजकारण बनतंय त्याचा जर फटका जर पाहिला तर जास्तीत जास्त आपल्याला भारतीय जनता पक्षालाच मिळणार आहे. कारण भारतीय जनता पक्षाबद्दल जी काही नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते, ही नाराजी पाहता किंवा एकंदरीत सर्वेचा अंदाज घेता, एक्झिट पोल पाहता महायुती मागे पडायला लागली. आणि याचा फटका सगळ्यात जास्त जोर कोणाला पडणार आहे की तो म्हणजे अजित पवार आणि शिंदे गटाला. कारण की ते आता परत येण्याचे दोर कापून ठेवलेत आणि परत आली तर तितकी निष्ठा त्यांच्याकडे पाहिलं जाईल का, निष्ठावंत म्हणून पाहिलं जाईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एकूण समीकरणात त्यांनी काही केलं असलं, ते स्वतःच्या पक्षाचे राजे जरी झाले असले तरी सगळे अधिकार ते कुठेतरी घालवून बसले आहेत, अशी आजची परिस्थिती आहे. पण हे अधिकार ते खरंच घालून बसलेत का, या अधिकारासाठी त्यांनी काही करायला पाहिजे का, हे अधिकार त्यांच्या हातात परत कसे येऊ शकतात, त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे, आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले आहेत त्या सगळ्या उमेदवारावर म्हणजे सगळ्या जागांवरून ते निवडून येतील का, त्यांना काय गोष्टींना सामोरे जावं लागेल, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.